नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या शापामुळे तुळशीच्या विवाहाची प्रथा सुरू करण्यात आली. हिंदू धर्मात सगळ्यात श्रेष्ठ आणि पवित्र अशी मानणारी तुळस, तर प्रत्येक घराच्या अंगणामध्ये तुळशीचं वृंदावन हे अतिशय महत्त्वाचं समजलं जातं. ज्या पद्धतीने घरात देवाऱ्यामध्ये देव पूजले जातात त्याच पद्धतीने अंगणामध्ये तुळस पूजली जाते. तर या तुळशीची विवाहाची प्रथा कशा पद्धतीने सुरू झाली? पौराणिक ग्रंथानुसार एकदा शिवाने आपले तेज समुद्रात टाकून दिले. त्यांच्या पोटी एक महातेजस्वी बालक जन्माला आला. हा मुलगा पुढे जालंधर नावाचा एक अतिशय पराक्रमी राक्षस बनला. तो एक राजा होता आणि त्याच्या राजधानीचे नाव जालंधर नगरी होते. दैत्यराज कालनेमी यांची कन्या वृंदा हिचा विवाह जालंधराशी झाला होता. जालंधर हा महाराक्षस होता. आपल्या पराक्रमासाठी त्यांनी माता लक्ष्मी प्राप्त करण्याच्या इच्छेने युद्ध सुरू केले. पण सागरातून जन्माला आल्यामुळे माता लक्ष्मीने त्याला आपला भाऊ म्हणून स्वीकार केला होता. तेथून पराभूत झाल्यानंतर देवी पार्वतीला प्राप्त करण्याच्या इच्छेने तो पुढे कैलास पर्वतावरती गेला. भगवान देवादिदेव शिवाचे रूप धारण करून माता पार्वतीच्या तो जवळ गेला. परंतु मातेने आपल्या योगाच्या सामर्थ्याने त्याला लगेच ओळखले आणि तेथून माता अंतर्धान पावली. देवी पार्वतीने क्रोधित होऊन भगवान विष्णूला संपूर्ण कथा सांगितली. जालंधरची पत्नी वृंदा ही अतिशय धार्मिक स्त्री होती. जालंधर त्याच्या पुण्यधर्माच्या सामर्थ्याने मारला गेला नाही. त्याचा पराभव सुद्धा कधीच झाला नाही. म्हणून जालंधरचा नाश जर करायचा असेल तर वृंदाचा पतिधर्म मोडावा लागेल. हे अत्यंत आवश्यक होते. या कारणास्तव भगवान श्रीहरी विष्णू हे ऋषीच्या वेशात जंगलात पोहोचले, जिथे वृंदा एकटीच प्रवास करत होती. भगवंतासोबत दोन मायावी राक्षस होते, ज्यांना बघून वृंदा खूप घाबरली. ऋषींनी वृंदासमोर क्षणार्धात दोघांचाही वध केला. त्यांची शक्ती पाहून वृंदाने कैलास पर्वतावर महादेवाशी युद्ध करत असलेल्या आपल्या पतीबद्दल विचारले. ऋषींनी आपल्या भ्रमाच्या सापळ्यातून दोन वानर प्रकट केले. एका माकडाच्या हातात जालंधरचे डोके आणि दुसऱ्या माकडाच्या हातात धड दिले होते. पतीची ही अवस्था पाहून वृंदा बेशुद्ध पडली. शुद्धीवर आल्यावर तिने आपल्या पतीला जिवंत करण्यासाठी ऋषीकडे म्हणजेच भगवान विष्णूकडे विनवणी केली. भगवंतांनी पुन्हा आपल्या भ्रांतीने जालंधरचे मस्तक शरीराला जोडले, पण तो स्वतःही त्याच शरीरात प्रवेश केला. वृंदाच्या या फसवणुकीची किंचित सुद्धा जाणीव झाली नाही. वृंदा ही परमेश्वरासोबत पत्नीप्रमाणे वागू लागली. त्यामुळे तिचे पावित्र्य नष्ट झाले. हे घडताच वृंदाच्या पतीचा म्हणजे जालंधरचा युद्धात पराभव झाला आणि तो मारला गेला. जेव्हा वृंदाला ही संपूर्ण लीला कळाली होती तेव्हा तिला विष्णूचा खूप राग आला होता. वृंदाने भगवान विष्णूला भगवान हा हृदयशील शिला असल्याचा शाप दिला, म्हणजे ज्याला हृदय नाही असा तो दगड होऊन राहशील. विष्णूने आपल्या भक्ताचा श्राप स्वीकारला आणि शाळीग्राम दगडात त्यांचे स्वरूप बदललं गेलं. विश्वाचा निर्माता दगड झाल्यामुळे विश्वात असंतुलनाची परिस्थिती निर्माण झाली. हे पाहून सर्व देवतांनी वृंदाची भगवान विष्णूंना शापातून मुक्तता करू द्या अशी प्रार्थना केली. वृंदाने विष्णूला शापातून मुक्त केले आणि स्वतः आत्मदहन केले. ज्या ठिकाणी वृंदा भस्म झाली त्या ठिकाणी तिच्या राखेतून एक तुळशीचे रोप उगवले. भगवान विष्णू वृंदाला म्हणाले की हे वृंदा, तुझ्या पवित्रतेमुळे तुला मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस. आता तुळशीच्या स्वरूपाने तू सदैव माझ्या सोबत राहशील.
तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देव उठणी एकादशीचा दिवस तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो. जो तुळशीचा विवाह माझ्या शाळीग्राम स्वरूपाशी करेल त्याला परलोकात विपुल यश मिळेल, अपार कीर्ती मिळेल असा आशीर्वाद भगवान श्रीहरी विष्णूंनी दिला. जालंधर या राक्षसाची ही भूमी जालंधर नावाने आजपर्यंत प्रसिद्ध आहे. सतीवृंदाचे मंदिर मोहल्ला कोट किशनचंद येथे आहे. असे म्हणतात की या ठिकाणी एक प्राचीन गुहा होती जी थेट हरिद्वारला जात असे. मंदिरात सतीवृंदा देवीची 40 दिवस मनापासून पूजा केल्याने त्या भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. ज्या घरात तुळशी नसते त्या घरात यमाचे दूत अकाली जाऊ शकतात. मृत्यूसमयी तुळशी आणि गंगाजल तोंडात ठेवून त्याचा जीव निघून जातो, म्हणजेच त्या आत्म्याला मुक्ती मिळते. तो पापांपासून मुक्त होऊन वैकुंठ धामाला प्राप्त होतो, अशी यामागची धारणा आहे. जो व्यक्ती आपल्या पितरांसाठी तुळशी किंवा मग आवळ्याच्या छायेत श्राद्ध करतो त्याच्या पितरांना मोक्ष प्राप्त होते असं सुद्धा म्हटलं जातं. तर देवाच्या प्रमाणेच तुळशीला सुद्धा तेवढंच महत्त्वाचं स्थान तेव्हापासनं लाभलेलं आहे आणि म्हणूनच देवा इतकेच तुळशीला सुद्धा महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. म्हणून प्रत्येक वर्षी आपल्या स्वतःच्या कन्याचे लग्न लावल्याप्रमाणे आपण तुळशीचा विवाह करून देतो आणि कन्यादानाचं हे पुण्य प्राप्त करतो. तर ही तुळशीची संपूर्ण कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.